गुन्हा दाखल झालाय। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला गेलाय। पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात हा गुन्हा दाखल केलाय। वावी पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात यानंच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच आता खंडणीचा गुन्हा दाखल केला गेलाय। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्यानं फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलंय आणि अवतार पूजा करण्यासाठी फिर्यादीनं मर्सिडीज कार घेत ती सन 2018 मध्ये बाबाला भेट दिली होती। गुरूंच्या सेवेचं कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेमध्ये वैद्यकीय खर्च करायलाही भाग पाडलं। अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचारासाठी 29,81,000 खर्च जासूद यांनी केला। 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केलंय। आता अवतार पूजेतनं ईशान्येश्वर महाराज महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील अशी माहिती भोंदू खरातनं दिली होती आणि त्यानंतर खोटा नाग दाखवून खरातनं ही फसवणूक केली। तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2025 या कालावधीमध्ये खरात यानं जीवे मारण्याचीही धमकी दिली आणि प्रचंड आर्थिक लूट केली। 21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच तुमची भरभराट होईल अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून खरात त्यांना फसवत होता। मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण कुटुंब नष्ट होईल अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे। तर भोंदू अशोक खरातचा अवतार गेम कसा आहे? नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली फसवणूक झाली। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडनं कोट्यवधी त्यांनी उकळले। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करायचा आणि ती त्यासाठी आवश्यक आहे हे त्याने सांगितलं। अवतार पूजेपूर्वी परेस शक्ती मिळवायचाही दावा त्यानं केला होता आणि अवतार पूजेसाठी मर्सिडीज कार भेट म्हणून त्यानं त्याच्याकडनं घेतली। 21 देशांची भ्रमंती करायला भाग पडलं आणि तसं न केल्यास नागदेवता दंश करेल अशी मृत्यूची भीती घातली। गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेमध्ये वैद्यकीय खर्च करवून घेतला। 2018 पासून टप्प्याटप्प्यानं 4 ते 5 कोटी उकळले। 1 ऑक्टोबर 2018 मध्ये ईशान्येश्वर मंदिरात पूजा करवून घेतली। ईशान्येश्वर महादेव नागरूपामध्ये दर्शन देतील असा दावा त्यानं केला। खोटा नाग दाखवला आणि मृत्यूची भीती निर्माण केली आणि 21 देशात नेलं नाही तर नागदेवतेचा कोप होईल असा दबावही घातला। तर मिरगावातल्या फार्म हाऊससाठी 1,11,00,000 उकळले। तुर्कस्तानमधनं लाकूड लोखंड फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी केली। सागवानी फर्निचरसाठी 29 लाखांची मागणी केली। किचनच्या बांधकामासाठी 42,05,000 उकळले। पूजेच्या नावाखाली अनेक परदेश दौरे त्यांनी करून घेतले। स्वर्गामध्ये जाण्यावरून फसवणूक केली आणि फसवणूक लक्षात आली तेव्हा व्यावसायिकांना पैसे परत मागितले। आता उलट व्यावसायिकावर खंडणीचा खोटा गुन्हा त्यानं दाखल केलेला आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये ज्यांनी फिर्याद दिली आहे ते राजेंद्र जासूद आपल्यासोबत आहे। सर, आपण फिर्याद दिलेली आहे, आपण अनेक प्रकारचे गंभीर आरोप या प्रकरणात केलेले आहे। नेमके काय आरोप आपले आहे आणि किती तथ्य यामध्ये आहे? तुमची खरंच फसवणूक झाली? मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे। कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशी डिस्कस करायचं नाही, त्याच्यामुळे मी या संदर्भात आता काही बोलू शकत नाही। नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची। काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणणं की ह्या केस मध्ये कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही। तुम्ही कधी कोर्टात गेला होता आणि कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून। तुमच्यावर काय कंप्लेंट केली होती? तुम्ही अटकपूर्व घेतलाय ते? नाही, मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, पण तुम्ही अटकपूर्व कशात घेतलाय? काय अटकपूर्व कशात घेतलाय? मला बोलायची परमिशन नाही आहे सर। नाही, प्रश्न असा आहे की अटकपूर्व जामीन घेतल्यामध्ये तो कशात घेतलाय? खंडणीच्या याच्यामध्ये खोटी तक्रार होती यामध्ये। कोणी खोटी तक्रार केली तुमच्यावरती? नाही, मी बोलू शकत नाही संदर्भात, सॉरी प्लीज। म्हणजे काय कोर्टाची परमिशन नाही आहे। कोर्टाची परमिशन मला आज मिळाल्यानंतर मी बोलेन। तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय, मग बोलायला काय? आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की बोलायचं नाही कुणाशी, म्हणून मी नाही बोलत। जे न्यायालयीन कक्षेमध्ये बसतात ते तसं सांगा. न्यायालयीन कक्षेत नाही विचारत. FIR जी केली ती काय काय नेमकं म्हटलं?
सर मला बोलायची परमिशन नाही आहे. एफ आय आर मध्ये काय म्हटलं ते तर सांगू शकतात. ते पहिल्या केसमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, पण जी आता एफ आय आर दिली त्याच्यात काय म्हटलंय तुम्ही? खोटी तक्रार केली होती माझ्याबरोबर. हां हां. आणि काय तुमची लूट झाली, आर्थिक फसवणूक झाली? ते मी नंतर हे घेऊन सविस्तर बोलणार आहे. आज आज जी फिर्याद दिली ती तर ऐका सांगू ना, शकता आज संध्याकाळी मी सविस्तर बोलणार आहे. जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोलू शकता ना सर तुम्ही. सर, जी फिर्याद दिली त्याच्यावर तर बोला. आपण बघतोय राजेंद्र जासूद आपल्याबरोबर होते. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. मला न्यायालयाने बोलायला परवानगी दिलेली नाही आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मी या सगळ्या प्रकरणावरती भूमिका व्यक्त करेल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटो, न्यूज 18 मराठी, नाशिक. या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट आता सील केलं गेलंय आणि आर्थिक व्यवहारांचा सध्या तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडनं हा तपास केला जातोय असं कळतंय. त्याची पथकाकडनं मालमत्तेची सुद्धा माहिती मागवली गेली आहे. कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडनं राज्यभरातल्या मालमत्तेचा त्याचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचा तपास आता SIT मार्फत सुरू आहे आणि बेनामी मालमत्ता असल्याचा SITला संशय आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी आता तपासाला वेग आलाय. महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आता पहिला गुन्हा दाखल केला गेलाय. कोपरगाव मधल्या राहुल शिंदे आणि योगेश आढावसह बीडमधल्या संदीप गर्जे या 3 व्यक्तींच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय. या 3ही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झालेल्या आहेत. आपण पाहतोय की महिलांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आणि त्या प्रकरणी आता पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अशोक खरात सोबत अनेक महिलांचे व्हिडिओ गेले काही दिवसात व्हायरल झाले. आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत. लक्ष्मण, आपण पाहतोय की महिलांचे सर्रास फोटो या अशोक खरात सोबत गेल्या काही दिवसांमध्ये व्हायरल झाले गेले. त्यावर आता पहिला गुन्हा दाखल केलाय. तो कोणी दाखल केलाय आणि कशा विरोधात नेमका गुन्हा दाखल केलाय? SITने हा सगळा गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्रातला हा पहिला गुन्हा आहे. ज्या महिलांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले गेले, अर्थात लैंगिक शोषण प्रकरणात ज्या महिला फिर्यादी आहेत त्या महिला फिर्यादींचे काही फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या कोपरगाव मधील 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना बीडच्या एका तालुक्यामधून व्हिडिओ पाठवणारा एक इसम आहे. अशा एकूण 3 लोकांच्या विरोधामध्ये अहिल्यानगर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दरम्यान या सगळ्याबाबत अतिशय कडक पद्धतीने सूचना दिलेल्या होत्या की ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्यांची ओळख पटणार नाही, त्यांची आयडेंटिटी आहे ती डिस्क्लोज होणार नाही अशा स्वरूपानं कारवाई होणं अपेक्षित आहे. असे फोटो व्हिडिओ व्हायरल जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता. आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या भूमिकेनंतर पोलिसांनी देखील SITने देखील या प्रकरणात गांभीर्य घेतलेलं आहे. ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे त्यांचे जर फोटो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशा स्वरूपाचा जो इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगानं आता हे सगळे गुन्हे जे आहेत ते दाखल केले जात आहे. राज्यातला हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये कोपरगाव मधले ते 2 इसम होते आणि त्यांना व्हिडिओ पाठवणारा एक बीड जिल्ह्यातला इसम होता. अशा 3 लोकांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद लक्ष्मण सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की आता व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा पहिला दाखल केला गेलेला आहे. हा भोंदू अशोक खरात प्रकरणी एक नवीन धागा आता समोर आलाय. खरात याच्या वडिलांच्या 2017 मधल्या दशक्रिया पत्रिकेत शोकाकुलांच्या यादीत रुपाली चाकणकरांचं नाव आहे अशी ही माहिती समोर आली. या खुलाशानंतर आता खरात आणि चाकणकर यांच्यातल्या संबंधांबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. या प्रक्रियेमुळे आता नव्या घडामोडींना वेग याची शक्यता व्यक्त केली जाते. हा भोंदू बाबा अशोक खरात गावातल्या नागरिक, शाळेतल्या मित्रांनाही त्याच्या या कृत्यामुळे धक्का बसलाय आणि या नराधमाला आणि त्याच्या साथ देणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय हरीश दिमोटे यांनी. काका, तुम्ही कुठले आहात आणि अशोक खरातचा जन्म कुठला, कसा तो वाढला, काय एकंदरीत त्याची वाटचाल राहिली?
कांडळवाडीचं आणि तो जन्मगाव कांडळवाडी आणि तो इथे शाळेत होता 10वी पर्यंत वावीला 4थी पर्यंत कांडळवाडी आणि नंतर वावी. नंतर त्यांनी मिरगाव मध्ये मोठं मंदिर वगैरे बांधलं, अनेक लोक यायचे. तुम्हाला पण सुरुवातीला अभिमान वाटत असेल की हा खूप मोठा झाला म्हणून? नाही, प्रत्येकाला अभिमान वाटतोच, पण हा काळ कृत्य केलं जातं त्याच्यामध्ये अभिमानाचा काय प्रश्न आहे. अशी व्यक्ती जर जन्माला येऊन फायदा काय. जर एखाद्या स्त्रियांची म्हणा किंवा त्याला जोडून जे अधिकारी म्हणा किंवा जे लोक असतात त्याचे साथीदार यांनी काळकृत्य करणं, अशा माणसाला जगाचा अधिकार काय दिला सांगा तुम्ही मला. त्या माणसाला कमीत कमी फाशी होणं अतिशय गरजेचं आहे. अशा माणसाला जन्मठेप सुद्धा नको आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे काय, अशी व्यक्ती मिनिमम वावी परिसरामध्ये जे 10 गाव आहेत या 10 गावामधून सर्वसाधारण एका व्यक्तीला असं माहित नाही का किंवा एका व्यक्ती त्यापर्यंत गेलेली नाही का हा माणूस असा आहे. कॅप्टन म्हणून सुद्धा नाव ऐकलेलं आहे, पण खरा कॅप्टन आहे किंवा मर्चंट नेव्हीवर आहे हे सध्या अक्षरशः या 10 गावामध्ये कुठल्याही व्यक्तीला माहित नाही. नुसतं नाव ऐकून आहे आणि ऐकलं म्हणजे काय सगळ्यात माहित नाही कोणाला. फक्त आज जी पेपरबाजी होते किंवा जे मीडियावाले लोक येतात ते मीडियावाले लोक पेपरला बातम्या देतात, याच्यावरून समजतं की हा कॅप्टन झाला, असं झाला तर झाला. परंतु जर विचार जर केला तर अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही. आणि जसा जगण्याचा अधिकार नाही, दुसरी गोष्ट अशी का त्याच्याबरोबर जे आहेत जे लोक आहेत त्याच्याबरोबर त्यांना पण जवळजवळ त्यांना जन्मठेपी शिक्षा झाली पाहिजे. तो तर नालायकच होता, याच्यावर सिद्ध झालंय. परंतु अशा नालायक माणसाला फायदा देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे त्याच्याबरोबर आहेत त्यांना पण कुठली तरी शिक्षा झाली पाहिजे. त्यांना गव्हर्नमेंटनी किंवा शासनाने कुठल्या परिस्थितीने सोडण्यात येऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे. नक्कीच आपण बघितलं तर इथले गावकरी देखील आता संतप्त झालेले आहेत. त्यांच्याबरोबर शाळेमध्ये शिकलेले त्यांचे मित्र आहेत. कितवीपर्यंत तुम्ही आणि खरात सोबत होते? ते मी 6वी पर्यंत सांगत होतो. साहेब म्हणजे माझ्या शेजारीच राहत होते, वावर खेटून त्याचा माझा मित्रपणा चांगल्यापैकी होता. पण ते लहानपणी पण साहेब असे नव्हते साहेब, पण मग आज रोजी शंका यायला लागली ना लगेच. ते 6वी पर्यंत ते मी नंतर ते 10वी पर्यंत गेले. मी 6वी मध्येच शाळा सोडलेली. मग असंही पण कळलं की ते घर सोडून निघून गेले होते बरेच वर्ष, 22-25 वर्ष इथे काय नव्हते. करते ना सत्य गोष्ट ते ना, ते कुठं साहेब त्या टायमात इंग्लिश बोलायची जास्त असं म्हणजे बाहेर गेलेले होते निघून. इंग्लिश बोलायची किती फिरून येईल ते बरेच दिवस फिरून येईल ते. हरीश दिमोठे,